सासू मॉम बघता ना, एकदम बेसिक प्रश्नांची उत्तरं हिला देता नाही आली आहेत इंग्लिशमध्ये. तरी मी हिच्यासाठी टिक 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 करत वेळ सुद्धा वाढवली की हिला विचार करून उत्तर देता यावं, पण नाहीच. हो, अगदी 4वी-5वीतला मुलगा सुद्धा या प्रश्नांची बेसिक इंग्लिश मधल्या प्रश्नांची अशी चटाचटा उत्तर देईल. ह्यांचा लिलीपुटच, तो पण असं लगेच उत्तर देईल. पण पारूला काही जमतच नाहीये. ये पारू, अगं तू तर या सगळ्या किर्लोस्करांची इंटरनॅशनल मॉडेल आहेस. त्यांच्या ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर आहेस तू. हा, ही जर न्यूज बाहेर गेली ना की यांच्या ब्रँड अँबॅसेडरला बेसिक इंग्लिश सुद्धा समजत नाही, बोलायची तर लांबचीच गोष्ट, तर त्यांच्या बिझनेसवर कसा बॅड सासू मॉम, मला कळतंय ना या गोष्टीमुळे तुमच्या बिझनेसवर केवढा मोठा बॅड इम्पॅक्ट पडू शकतो. अंदाज आहे ना तुम्हाला? सासू मॉम, मला तर आता वाटतंय तुम्ही हे एम्पायर सोडून संन्यासाला जायची तयारी करायला लागणार आहे वाटतं. हा, मी पण या घराबाहेर लावण्यासाठी माझी नेमप्लेट आत्ताच बनवायला टाकू का? शट अप पारू, आम्हा सगळ्यांना माहिती आहे हा सगळा मूर्खपणा आहे, पण प्लीज हिचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी बोल, तुला जे येईल ते बोल. पारू, जमेल तुला, ट्राय तर कर यार. पारू बोल, घाबरू नकोस, उत्तर दे. पारू, जर पारू ही स्पर्धा हरली तर मी हे घर, माझा बिझनेस, माझा एम्पायर सगळं सोडून कायमची निघून जाईन. माझ्या एका पराभवासाठी देवी आईंना जर इतक्या वर्षाच्या मेहनतीवर पाणी सोडावं लागणार असेल तर अशी स्पर्धा खेळून मी काय मिळवणार आहे? मला देवी आईंचं मन जिंकायचं आहे, त्यांना उद्ध्वस्त नाही करायचं. हो पारू, बोल बोल. मला हे मंजूर नाही. प्लीज कम ब्रँड अँबॅसेडर मॅडम. तयारी झाली आहे ना तुमची? हो मॅडम. सासू मॉम, काय आहे हिची तर आत्ताच बोलती बंद झाली. ड्युटी कॉन्टेस्ट मध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी ब्रेनची गरज असते, पण मेंदू तर हिच्याकडे नाहीच आहे. ईशा, ती करते ना तयारी, मग करून दाखवेन ती फायनल मध्ये. पण फ्लुएंटली हिला 4 वाक्य नाही बोलतायत. तुम्ही कुठल्या तयारीबद्दल बोलता हिच्या? तिला इंग्लिश मध्ये बोलता येणार आहे. पारू या स्पर्धेत भाग सुद्धा घेणार आणि ही स्पर्धा जिंकून सुद्धा दाखवणार. पण तुमची ही पारू ही स्पर्धा हरली तर? जर पारू ही स्पर्धा हरली तर मी हे घर, माझा बिझनेस, माझा एम्पायर सगळं सोडून कायमची निघून जाईन. वहिनी, नाही म्हणजे मी काय म्हणत होते, पारूने आता या स्पर्धेसाठी आणायचे नकार दिलाच आहे, तर आपण आपल्या कंपनीकडून आपल्या दिशाचं नाव द्यायला काय हरकत नाहीये, है ना? आणि तसंही दिशा या घरची सून सुद्धा आहे, है ना? दामिनी, तू तिला जरी सून मानत असलीस तरी आम्ही कोणीही तिला या घरची सून मानत नाही. ती या घरात आहे ती फक्त परितोषमुळे. त्यामुळे तिचा ह्या कंपनीशी, कंपनीतल्या कुठल्याही व्यवहाराशी काहीही संबंध नाही. आता काय उपयोग आहे रडून? हा,
वाटलं नव्हतं यार तू इतकी कमजोर असशील. त्या दिशाच्या चॅलेंजला इतक्यात घाबरलीस तू. अहो पण सर, अरे अहो पण सर काय, आयुष्यात अशी हजारो संकटे येतील, मग काय प्रत्येक वेळी अशी माघार घेणार आहेस तू? आणि आणि जर असंच करायचं असेल मग लोकांनी का तुझ्यावर विश्वास टाकावा सांग ना. यार काय करू बसलीस तू? मला वाटलं होतं की आता आई तुझ्यावर इतकी चिडलेली असताना तिला आपल्या नात्याबद्दल कसं सांगू ग. मला वाटलं होतं की ही कॉम्पिटिशन जिंकून तू आईला खुश करशील, आईला विश्वास वाटेल की तू बदलू शकतेस. पण तुझ्या अशा माघार घेण्याने सगळीच गणित बिघडलेत ग. आदित्य सर, काय बी बिघडलं नाहीये. तुम्ही फक्त विश्वास ठेवा माझ्यावर, मी समज ठीक करेन. आणि देवी आईंचा यो राग आहे ना, तो कायमचा नाहीये. मला खात्री आहे ते नक्की मला समजून घेतील. तुझा निर्णय योग्य होता की नाही मला माहित नाही, पण हा निर्णय घेत असताना तू आईचा आणि घरचा विचार केलाय याची मला खात्री आहे. त्यामुळे मी आहे तुझ्यासोबत. करू आपण दोघं मिळून हे सॉर्ट आउट करू. ओके?